बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. कठोर तपश्चर्याची कसोटी. गौतमाने सांख्य आणि समाधी मार्गाचे आचरण करून त्यांची कसोटी घेतली होती, परंतु त्यांनी भृगु ऋषीचा आश्रम वैराग्य तपश्चर्याची कसोटी न घेता सोडला होता. त्यांना असे वाटले की त्यांनी स्वतः आचरण करून अनुभवून या मार्गाची कसोटी घ्यावी, जेणेकरून त्याविषयी ते अधिकारवाणीने बोलू शकतील. त्याप्रमाणे गौतम गया नगरीस पोहोचले. सभोवतालच्या प्रदेशाची पाहणी करून उरुवेला येथे गया राज्याचे राजऋषी निग्री यांच्या आश्रमात वैराग्य तपश्चर्या मार्गाचा अभ्यास करण्याकरता वास्तव्य करण्याचे सिद्धार्थ गौतमांनी ठरविले. वैराग्य तपश्चर्या मार्गाचे आचरण करण्याकरता निरंजना नदी काठावरील ते निर्जन आणि एकांत स्थळ होते. राजगृह येथे त्यांच्या परिव्राजकांनी शांततेची बातमी आणली. ते परिव्राजक वैराग्य तपश्चर्या मार्गाचे आचरण अभ्यास उरुवेला येथे करीत असलेले सिद्धार्थ गौतमांना आढळून आले. आपल्यासोबत घ्यावे म्हणून ते परिव्राजक सिद्धार्थ गौतमांना भेटले. सिद्धार्थांनी त्यांना आपल्यासोबत कठोर तपश्चर्या मार्गात सहभागी करून घेतले. सिद्धार्थ गौतमाच्या सोबत ते परिव्राजक शिष्य होऊन त्यांची आदराने सेवा करीत विनम्रतेने राहू लागले. गौतमाने सुरू केलेले तपश्चर्या व स्वइंद्रिय दमन क्लेश हे तीव्र, असह्य, अत्यंत उग्र स्वरूपाचे होते. कधी कधी ते फक्त 2च घरांना भेटी देत, पण कधीही त्यांनी 7पेक्षा अधिक घरांना एका दिवसात भेटी दिल्या नाहीत आणि फक्त 2 किंवा 7पेक्षा जास्त भाकरीचे घास होईल इतकेच अन्न त्यांनी स्वीकारले. दररोज ते फक्त 1 बशीभर अन्नावरच जगत असत, परंतु कधीही त्यांनी 7पेक्षा अधिक बशीभर अन्न ग्रहण केले नाही. कधी कधी ते दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत असत, तर कधी 2 दिवसातून एकदा, अशा प्रकारे कधी आठवड्यातून एकदा, 15वाड्यातून एकदा अतिशय कडक शिस्तपूर्वक ठराविक प्रमाणातच अन्न ग्रहण करण्याचा त्यांचा नियम असे. जसा जसा त्यांचा तपश्चर्या व स्वइंद्रिय दमन क्लेशांचा अभ्यास प्रगत होऊ लागला, तसतसे हिरव्या वनस्पती किंवा अरण्यातील ज्वारी, बाजरी व तांदूळजन्य कडधान्ये, पान वनस्पती, तांदळाच्या दाण्याच्या तुसाच्या आत भोवती असलेले लाल तांबडे चूर्ण पीठ किंवा शिजवलेल्या भातावरची पेज किंवा तेलबियांचे पीठ एवढाच त्यांचा आहार असे. जंगलातील कंदमुळे व फळे अथवा झाडावरून वाऱ्याने पडलेल्या फळांवर ते जगत होते. त्यांचे वस्त्र तागाचे किंवा धुळीत पडलेल्या चिंध्यांचे, झाडांच्या सालीचे, काळविट्याच्या पूर्ण किंवा अर्ध चमड्यांचे, गवताचे, झाडाच्या सालीचे किंवा लाकडी पट्ट्यांचे, जनावरांचे किंवा माणसाचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत. सिद्धार्थांनी आपल्या डोक्यांचे व दाढीचे केस उपटून काढले होते. उभे राहून करीत असलेले आसन बसण्याच्या आसनाकरिता केव्हाही सोडून देत नसे. पद्मासनात बसल्यावर सिद्धार्थ गौतम कधीही उठत नसत. त्याच अवस्थेत ते हालचाल करीत असत. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून सिद्धार्थ गौतम वैराग्य तपश्चर्या मार्गाच्या इतक्या पराकोटीच्या टोकाला पोचले की आपल्या शरीराला पराकष्टेच्या यातना आणि त्रास देण्याकरिताच ते जीवन जगू लागले. अंतिमतः ते इतक्या किळसवाण्या अवस्थेत येऊन पोहोचले की त्यांच्या अंगावरील वर्षानुवर्ष साचलेले चिखल आणि घाणीचे थर आपोआप गळून पडू लागले. जंगलाच्या भयान अंतर्भागात त्यांनी आपले वास्तव्य केले होते. तो भाग इतका भयान व भीतीदायक होता की त्यांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहणार नाही, त्यांच्या शरीरावरील केस उभे राहणार नाही, त्यांच्या भीतीने थरकाप होणार नाही. असाच एखादा संवेदनाहीन मनुष्यच त्या भागात जाण्याचे धाडस करेल. हिवाळ्यात महिन्याच्या अंधाऱ्या रात्रीच्या 15वाड्यात कडक थंडीत ते उघड्यावर हवेत राहत असत व दिवसा घनदाट अंधाऱ्या जंगलात मध्यभागी राहत असत. पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना असे, तेव्हा दिवसा सिद्धार्थ गौतम भाजून काढणाऱ्या उन्हात राहत असत आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत वास्तव्य करीत जळालेल्या हाडांची उशी करून ते स्मशानात झोपत असत. त्यानंतर सिद्धार्थ गौतम दिवसभर फक्त एका डाळीच्या दाण्यावर, तर कधी तिळाच्या एका दाण्यावर किंवा तांदळाच्या एका दाण्यावर जगू लागले. दिवसभर फक्त 1 फळ खाऊन राहत असताना त्यांचे शरीर अतिशय क्षीण, कमजोर झाले. जेव्हा ते आपल्या पोटावरून हात फिरवू लागत, तेव्हा त्यांना त्यांच्या हाताला त्यांच्या पाठीचा कणा लागत असे व जेव्हा ते पाठीचा कणा चाचपू लागत, तेव्हा त्यांच्या हाताला त्यांचे पोट लागत असे. ते अत्यंत कमी अन्न ग्रहण करीत असल्यामुळे त्यांचे पोट आणि पाठ एक झाले होते. पोट आणि पाठ एकमेकांना चिकटले होते.